ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पारणे तालुक्यातील प्रतिजेजुरी श्री क्षेत्र कोरठण देवस्थान या ठिकाणी यात्रा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। सलग 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाची सांगता झाली आहे। महाराष्ट्रामधून लाखो भाविकांनी यात्रेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली। आपल्या काळजाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी डोळ्यामध्ये प्राण आणून भक्तिभाव सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले लाखो भाविक हा नयनरम्य सोहळा कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रा उत्सवाच्या प्रसंगी अनुभवता आलाय। दुपारी 1 वाजता बेल्हा आणि ब्राह्मणवाडा इथून आलेल्या मानाच्या काठ्यांची पालखी विसावा तळावरती उभारणी झाली आणि भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला। दुपारी 3 वाजता मंदिराच्या फरसावरती काठ्यांचं आगमन होताच अहिल्यानगर डीवायएसपी खोमणे, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक सरोदे, कोरठण देवस्थानचे अध्यक्ष शालिनी अशोक घुले यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन बेला येथील काठीनं कळस दर्शन तर ब्राह्मणवाडा काठीनं मूर्ती दर्शन घेतले। त्यानंतर वाफारेवाडी, साकोरी, गारखिंडी, कळस, हिवरे, नारायणगाव, बुगेवाडी इथून आलेल्या मानाच्या काठ्यांचाही देवदर्शन सोहळा झाला आणि त्यानंतर यात्रेमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी झाली। 3 दिवसीय चाललेल्या यात्रा उत्सवामध्ये 7 ते 8 लाखांच्या वर भाविकांनी हजेरी लावून देवदर्शन घेतलंय। यात्रेत मिठाईच्या दुकानांसह शेती उपयोगी, संसार उपयोगी, बाळ्या बुगड्याची दुकानं, कपड्याची दुकानं, लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं मोठ्या प्रमाणावरती थाटण्यात आली होती। त्यांची ही खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावरती झाली आहे। या ठिकाणी गगनाला भिडणाऱ्या पाळण्यांना देखील सर्वांना आकर्षित केलं होतं। उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी, भाविक भक्तांनी यात्रेमध्ये मनमुराद असा आनंद लुटला। 3 दिवसीय यात्रा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी कोरठण देवस्थान अध्यक्ष सौ शालिनी अशोक घुले, उपाध्यक्ष श्री महेश भास्कर शिरोळे, खजिनदार श्री कमलेश अर्जुन घुले, सरचिटणीस श्री चंद्रभान शंकर ठुबे, चिटणीस सौ सुवर्णा अतुल धाडगे, विश्वस्त श्री तुकाराम बाळाजी जगताप, श्री अजित हरिभाऊ महांडुळे, श्री सुरेश पांडुरंग फापाळे, श्री भाऊसाहेब बन्सी गाडगे, श्री पांडुरंग विठ्ठल गायकवाड, श्री महादेव पांडुरंग पुंडे तसेच श्री जालिंदर महादू खोसे, श्री धोंडीभाऊ गोविंद जगताप, श्री दिलीप रामचंद्र घुले, श्री रामदास देवराम मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सोमनाथ घारगे आणि डीवायएसपी खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारणेचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सर्व भाविक महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे कोरठण खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव यावर्षी 3 जानेवारी 2026 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये पार पाडली। प्रथम 3 जानेवारी 2026 मध्ये सकाळी पहाटे 4 वाजता खंडोबाच्या मूर्तीचे मंगल स्नान होऊन प्राण प्रतिष्ठा झाली व व्यवस्थित अभिषेक व पूजा चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आली। त्यामध्ये नायब तहसीलदार कारखिले साहेब यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व पूजा झाली। त्यानंतर सर्व भाविक भक्तांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले। नंतर 4 वाजता पालखी छबिना कोरठण खंडोबा देवस्थान कडून गावाकडे प्रस्थान झाले। रात्री गावामध्ये चांगल्या प्रकारे छबिनेची मिरवणूक करून सांस्कृतिक कार्यक्रम 10 ते 1 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आला। त्याचप्रमाणे 4/1/2026 ला सकाळी आमदार काशीनाथ दाते साहेब यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व महापूजा झाली। नंतर 10 वाजता मानाच्या गाड्याने घाटाची सुरुवात झाली। नंतर 10 वाजता संध्याकाळी 4 वाजता सावरगावच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। त्याचप्रमाणे संध्याकाळी पिंपळगाव रोठामधून सकाळी 10 वाजता पिंपळगाव रोठामधून पालखीचे प्रस्थान देवस्थानकडे झाले। 4 वाजता रात्रीची 10 वाजता पालखीचा छबिना मिरवणूक करण्यात आली। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आज 5/1/2026 रोजी सकाळपासून
भक्तांना मंदिर खुले करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता सर्व पालख्यांच्या छबिना मिरवणूक चांगल्या प्रकारे 1 वाजेपर्यंत पार पाडण्यात आली. नंतर सर्व मानाच्या काठ्यांची मिरवणूक 2 वाजल्यापासून तर देवस्थान 4 वाजेपर्यंत सर्वच काठ्यांची मिरवणूक चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आली. सर्व प्रशासनाने चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली. त्याबद्दल सर्व प्रशासनाचे सर्व ग्रामस्थांचे, सर्व भाविक भक्तांचे, आमच्या कोरथण खंडोबा देवस्थानच्या ट्रस्ट तर्फे सर्वांचे आभार मानते. त्याप्रमाणे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे यात्रा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आल्याबद्दल सर्वांना माझे वैयक्तिक माझ्यातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यात्रेची सांगता अगदी चांगल्या प्रकारे करण्यात आली, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. वार्षिक यात्रा महोत्सव कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तर या ठिकाणी राज्यातील विविध भाविक भक्तांनी 3 दिवस कोरठण खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी महापूजा झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा कोरठण खंडेरायाची महापूजा होऊन मानाच्या बैलगाड्याच्या सुरुवातीने घाटाची सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा अतिशय सुंदर असं काठ्यांचं नियोजन, वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या मानाच्या काठ्या येत होत्या अशा सगळ्याच मानाच्या काठ्या त्या ठिकाणी दिमाखात आल्या. कोरठणच्या खंडेरायाचं त्यांनी दर्शन घेतलं. यात्रा अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे आणि कोरठण खंडेरायाची यात्रा म्हणजे राज्यामध्ये गाजलेली एक महत्वपूर्ण यात्रा असते. या 3 दिवसाच्या यात्रामध्ये यावेळेस शनिवार आणि रविवार 2 दिवसाच्या सुट्टी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. साधारणपणे 3 दिवसामध्ये 8 ते 9 लाख भाविकांनी कोरठणच्या खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खंडेरायाबद्दल जी श्रद्धा होती ती संपूर्ण राज्यामध्ये पोहोचलेली आहे. या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असताना देवस्थानचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर सर्व विश्वस्त असतील, त्याचबरोबर पिंपळगाव रोटा ग्रामस्थ असतील, यांनी सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. नियोजन सुद्धा महत्वपूर्ण केलेलं आहे. पोलीस प्रशासन असेल, त्या पोलीस प्रशासनाचं जे नियोजन होतं ते सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी नियोजन केलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था होत्या, जे स्वयंस्फूर्तीने येणारे सुद्धा देवस्थानला मदतीसाठी येणारे सुद्धा भाविक भक्त होते, त्यांनी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण असं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. जिव्हाळा चॅनेलच्या माध्यमातून आपली यात्रा जी आहे ती आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही यात्रा होत असताना जी शांतता होती, शांततेत यात्रा झाली. कुठल्याही प्रकारचं काहीच गालबोट यात्रेला लागलेलं नाही. म्हणजे 8 ते 9 लाख भाविक येऊन सुद्धा त्यांच्या प्रत्येकाची सोय या ठिकाणी देवस्थानमध्ये व्यवस्थितरित्या होत होती आणि भाविकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अतिशय वाखण्याजोगा होता. आज संध्याकाळी मगाशी जो मानाच्या काठ्यांच्या ज्या मिरवणुका झाल्या, अतिशय नयनरम्य सोहळा असा संपूर्ण राज्यामध्ये एक गाजलेला कोरठणचा खंडेरायाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 दिवसीय यात्रा एकदम शांततेत संपन्न झालेली आहे. या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे. वेगवेगळ्या मान्यवर सुद्धा या ठिकाणी कोरठणच्या खंडेरायाच्या दर्शनाला आले होते. पोलीस मित्र असतील, पोलीस बांधव असतील, त्याचबरोबर तहसीलदार मॅडम असेल, त्यांचंही प्रशासन असेल, बाकी सगळे जे प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी होते, त्यांनी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मीडिया असतील, पत्रकार बंधू असतील, यांनी सुद्धा आपल्या कोरठण खंडेरायाची यात्रा संपूर्ण राज्यभर पोहोचवली. त्यांचंही मी एक आभार मानते आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने सगळ्यांचं जाहीर आभार मानते. चालू असलेल्या कोरठण खंडोबा यात्रेच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून या यात्रेचं मोठं नियोजन चालू आहे. जवळजवळ 8 ते 10 लाख लोकांनी या खंडोबा देवाचं दर्शन घेतलेलं आहे. 3 दिवसापासून अगदी छान नियोजन, त्यामध्ये बसेस, गाड्या असतील, त्याचबरोबर येणाऱ्या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्यांचं योग्य प्रकारे नियोजन, त्याचबरोबर मानाच्या ज्या काठ्या आहेत त्यांचं योग्य प्रकारे नियोजन या देवस्थान कमिटीने केलेलं आहे. या पुढील काळात असं नियोजन या देवस्थान कमिटीनं करावं अशी सर्वांना इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. 3 दिवसापासून चाललेल्या कोरठण खंडोबाच्या यात्रेनिमित्त
सर्व भाविक भक्तांचे तसेच येणाऱ्या सर्व पालख्यांचे तसेच सर्व मानाच्या काठ्यांचे योग्य प्रकारे नियोजन करून योग्य प्रकारे यात्रा भरवण्यात आलेली आहे। तसेच भाविकांचे योग्य प्रकारे आणि छान दर्शन झालेले आहे। या इथल्या कमिटीने खूप छान प्रकारे नियोजन करून सर्व भाविक भक्तांना व्यवस्थितरित्या दर्शन म्हणजे दर्शनाचे नियोजन करून यात्रा छान प्रकारे भरवली आहे। धन्यवाद। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।